शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण मान्सून 2026 यावर्षी देशात तसेच राज्यात मान्सून एकूण किती होईल व मान्सूनवरती यावर्षी एल निनो, ला निना आणि न्यूट्रल कंडिशन यापैकी कोणती कंडिशन तटस्थ राहणार आहे आणि त्यामुळे देशात तसेच राज्यात मान्सून एक सरासरीपेक्षा जास्त होईल किंवा सरासरीपेक्षा कमी होईल त्याबाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे. तर शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम मान्सून 2026 यावर्षी एल निनो तटस्थ राहणार आहे. त्यामुळे पाऊस देशात तसेच राज्यात सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. तर अगोदर आपण बघूया एल निनो, ला निना आणि न्यूट्रल कंडिशन ह्या तीन गोष्टी आपल्या सविस्तरपणे लक्षात आल्याच्या नंतर आपल्याला एल निनोचा भारतीय मान्सूनवरती कसा परिणाम होतो, ला निनाचा कसा परिणाम होतो, तसेच न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे भारतीय मान्सूनवर त्याचासुद्धा कसा परिणाम होतो ते हे आपल्या सविस्तरपणे लक्षात येईल. तर अगोदर आपण सर्वप्रथम ला निना ही कंडिशन समजून घेऊ. तर शेतकरी बंधूंनो, हा आहे जगातील सगळ्यात मोठा प्रशांत महासागर. ह्या प्रशांत महासागर इकडे आहे. या प्रशांत महासागराच्या मधून जे गेलं आहे हे गेलं आहे विषुववृत्त. त्याच्या उत्तरेला म्हणजे उत्तरून गेले कर्कवृत्त आणि दक्षिणेला गेले मकरवृत्त. तर शेतकरी बंधूंनो, इथं काय होते, ह्या प्रशांत महासागरामध्येच एल निनो, ला निना आणि न्यूट्रल कंडिशन या तिन्ही प्रक्रिया तयार होत असत्या. तर यामध्ये ज्यावेळेस ला निना ही कंडिशन ॲक्टिव्ह असेल त्यावेळेस काय होतं, तर इथं प्रशांत महासागराच्या पश्चिमेला म्हणजे इथं पाण्याचं तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहतं आणि इथं पाण्याचं तापमान जास्त असल्यामुळे ते बाष्पीभवन जास्त होतं आणि इथं ढगांची निर्मितीसुद्धा बाष्पीभवन जास्त झाल्यामुळे ढगाची निर्मितीसुद्धा जास्त होते. त्याउलट इकडे पूर्वेला म्हणजेच उत्तर आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिमेला इथं पाण्याचं तापमान जास्त कमी राहतं. म्हणजे इथं पाण्याचं तापमान कमी असल्यामुळे काय होते, हवेचे दाब वाढते आणि हवा नेहमी विषुववृत्तावरून इकडे आपल्याला अशी विषुववृत्तावर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते आणि ही हवा अशी इकडे येऊन सनी अशी आपल्या भारताकडे येत राहते, म्हणजे अशी व्यापरिवारे येत राहते. त्यामुळे ला निना ह्या कंडिशनमध्ये भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो. जर ला निना कंडिशन ॲक्टिव्ह असेल तर भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो. तर आता बघूया एल निनो. तर शेतकरी बंधूंनो, एल निनो जर तयार असेल, एल निनोच्या काळामध्ये काय होतं, इथे हा जो काही प्रशांत महासागर आहे, प्रशांत महासागराच्या पूर्वेला इथं पाण्याचं तापमान वाढतं आणि इथं जर पाण्याचं तापमान वाढ, इथं हवेची दाब कमी होते, ढगांची निर्मिती जास्त होती आणि त्या तुलनेत पाऊस इकडच्या देशामध्ये जास्त पडतो आणि इथं हवेचे दाब वाढते, पाण्याचं तापमान कमी होतं, हवेचे दाब वाढल्यामुळं इकडे पाऊस कमी होतो. त्यामुळे जो काही भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होता तो पाऊस इकून होत नाही. म्हणजे ह्या कंडिशनमुळे जर एल निनो जर तयार असेल तर एल निनोमुळे भारतामध्ये पाऊस हा कमीच होतो. त्यानंतर बघूया न्यूट्रल कंडिशन. तर शेतकरी बंधूंनो, न्यूट्रल कंडिशनमध्ये काय होतंय, पाण्याचं तापमान हे काय प्रशांत महासागर आहे, तर प्रशांत महासागराच्या दोन्ही टोकाचं पाण्याचं तापमान पूर्वेकडचं बी आणि पश्चिमेकडचं बी समान राहतं. त्यामुळे इकून जे काही व्यापारी वारे येतात त्या व्यापारी वाऱ्यासोबत जे काही ढग असतात हे ढग इकडं बाष्प ढकायला जातं आणि पाऊस ज्यावेळेस प्रशांत महासागरामध्ये न्यूट्रल कंडिशन तटस्थ असेल त्यावेळेस आपल्याला सरासरी इतका पाऊस भारतामध्ये होतोय. तर शेतकरी बंधूंनो, मागच्या वर्षी 2025 या वर्षामध्ये प्रशांत महासागरामध्ये न्यूट्रल कंडिशन तटस्थ होती. त्यामुळे आपल्या भारतामध्ये मागच्या वर्षी सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे. आपल्याला सरासरी इतकाच पाऊस होईल याची अपेक्षा होती, पण त्यापेक्षाही पुढं पाऊस झालेला आहे. त्यामध्ये काही नैसर्गिक वातावरणामध्ये बदल होत असतो त्यामुळे, पण इथं जी कंडिशन तयार होती ही एक नॉर्मल कंडिशन होती. मागच्या वर्षी एल निनोही नव्हता आणि ला निनाही नव्हता, मात्र यावर्षी तटस्थ एल निनो निर्माण झालेला आहे. त्यामुळे यावर्षी
भारतामध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊसमान राहण्याची शक्यता दाट दिसत आहे. जर आपण इथं बघितलं आहे, प्रशांत महासागराचं जे तापमान आहे, इथलचं तापमान वाढलेलं आहे. काय ते मागच्या 1 महिन्यापासून बघतो मी. प्रशांत महासागर, उत्तर आफ्रिकेची जी काही किनारपट्टी आहे आणि तसेच दक्षिण आफ्रिकेची जी किनारपट्टी आहे, प्रशांत महासागर, ह्या समुद्रामध्ये पाण्याचं तापमान वाढलेलं आहे. इथलचं पाण्याचं तापमान वाढलेलं असल्यामुळे इकडे हवेची दाब कमी झालेली आहे. ही हवेची दाब कमी झाल्यामुळं साहजिक इकडे जी काही व्यापारी वारे आपल्या प्रशांत विश्ववृत्तावरून जे काही व्यापारी वारे आपल्या भारताकडे येतात, तर हे हिंदी महासागराकडे येतात. इकडचे येणारे व्यापारी वारे यावर्षी कमजोर होणार आहे आणि कमजोर झाल्यामुळे इकडचं जे काही बाष्प, इकडे जे काही ढग आहे, भारताकडे कमी येणार आहे. त्यामुळे भारतामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच होणार आहे, यामध्ये कुठलीही दुमत राहिलेली नाही. मात्र आता डबल मग भारतामध्ये पाऊस होणार नाही का? तर भारतामध्ये पाऊस होणार आहे. तर तो पाऊस कशामुळे होणार आहे? इथं जर बघितलं आपण, आपल्या इथं आहे हा हिंदी महासागर, इकडे आहे अरबी समुद्र, इकडे आहे बंगालचा समुद्र. फक्त आता आपल्याला पाऊस जास्त म्हणजे सरासरी इतका पाऊस होण्याचे चान्सेस एक 50%च आहे, आपण असे गृहीत धरू, त्यापेक्षा जास्त तर नाहीच. जर इथं इकडे जर समजा पाण्याचं तापमान वाढ, इकडे जर पाण्याचं तापमान वाढ, हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला आणि हिंदी महासागराच्या पश्चिमेच्या त्रिकोण कोपऱ्यामध्ये जर समजा पाण्याचं तापमान वाढ, तर भारतामध्ये पाऊस हा सरासरी होईल. पण सरासरी हा प्रत्येक राज्यात होणार नाही. तो पाऊस तर महाराष्ट्रामध्ये कमीच होईल. जरी इथं पाण्याचं तापमान वाढलं तरी तो पाऊस महाराष्ट्रामध्ये कमीच होईल. यामागचं कारण असं आहे की अरबी समुद्राकडून येणारा कमी दाब पट्टा हा सर्वप्रथम सह्याद्रीच्या पर्वतरांगाला आडला जातो. इथं ढगं त्याचे ताडल्या जाते आणि ते ढगं जास्त उंचावर गेल्यामुळे तिकडचा जो पाऊस असतो, तर हा महाराष्ट्रामध्ये रिमझिम स्वरूपाचाच पाऊस राहतो, झडग्यासारखा पाऊस राहतो. धो पाऊस, आडमुठ पाऊस, डायरेक्ट वावरातून बाहेर पाणी निघल, पटकन तळ्याला पाणी येईल, असा पाऊस आपल्याला तिकडून होत नाही. आपल्यासाठी जो पाऊस जमिनीतून बाहेर पाणी निघायसारखा जो पाऊस असतो, वड्या नदी नाल्याला पाणी यासाठी जे पाऊस असतो, तळे भरासाठी जो पाऊस असतो का, तो पाऊस आपल्याला बंगालच्या समुद्राकडून येत असतो. त्यामुळे यावर्षी तरी बंगालच्या समुद्राकडून कमी दाब पट्टे जास्त एका पाठोपाठ एक निर्माण होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, यावर्षी हे निश्चित झालेलं आहे की पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. मात्र पुढे आता आपण असा जर विचार केला तर हा पाऊस सरासरीपेक्षा म्हणजे कमीच राहील. मग पुढं म्हणजे सुरुवातीच्या काळात पाऊस किती होईल आणि परतीचा पाऊस किती होईल, या बाबतीत जर आपण थोडा विचार केला तर या बाबतीत थोडंसं चिन्ह वेगळं दिसतं आहे. तर ते असं, तर सध्या जो एल निनो आहे, एल निनो सध्या तटस्थ असल्यामुळे मला तरी असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये पाऊस आपल्याला कमी होईल आणि शेवटी ऑक्टोंबर सप्टेंबर या कालावधीमध्ये एल निनो जर कमकुवत झाला तर आपल्याला पाऊस त्यावेळेस भरपूर होईल, म्हणजे परतीचा पाऊस आपल्याला भरपूर होईल. पण मात्र सुरुवातीला पाऊस कमीच राहण्याचे चान्सेस दिसत आहे. तर शेतकरी बंधूंनो, हा एक अंदाज आहे आणि जे काही आपण 2017पासून या विषयावर अभ्यास करीत आहे आणि आपल्या निदर्शनात जे येते मी ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी बंधूंनो, आता 2017पासून आतापर्यंत एकदाही मला ह्या ठिकाणी पाण्याचं तापमान वाढलेलं दिसलेलं नाही. हे मात्र आता पहिल्यांदाच माझ्या नजरेत आलेलं आहे. इथं पाण्याचं तापमान वाढ आहे ते, त्याच्या अगोदर क्वचित एक 4-8 दिवस 15 दिवस इथं पाण्याचं तापमान वाढलं नाही असं नाही, पण लगातार 1 महिन्यापासून इथं पाण्याचं तापमान वाढे असं टिकू नये असं तरी नाही. मागच्या मी 21 एप्रिलपासून पाहतोय, 21 मार्चपासून पाहतोय, 21 मार्चपासून इथं पाण्याचं तापमान वाढलेलं आहे. त्याच्या अगोदरही पाण्याचं तापमान वाढले, पण ते वाढत चाललेलं आहे. पुढच्या 25 मेपर्यंत पाण्याचं तापमान कायम त्याच्यामध्ये वाढ राहणार आहे आणि पुढे 1 महिना 1.5 महिने पाण्याच्या तापमानाची वाढ अशी कायम जर राहिली तर निश्चितच जून जुलैमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच राहील भारतामध्ये. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला एक अंदाज. आज इतकेच. नमस्कार.